नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मुलांच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा स्नॅक करूया। त्यासाठी इथे मी मूग डाळ 1 वाटी आणि उडीद डाळ अर्धी वाटी घेतली आहे। ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आता त्याच्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ टाकून घ्यायची आहे आणि हे पाणी टाकून आपल्याला 1 तासासाठी 2 तासासाठी भिजत ठेवायचे आहे। हे बघा, या पद्धतीने आपली डाळ सर्व डाळी भिजली आहेत। आता ते एका चाळणीवर काढून घेऊन मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 2 मिरच्या चवीनुसार टाकून घ्यायच्या आहेत, परत थोडंसं मीठ आणि कोथिंबीर। हे बघा, एकदम अशी बारीक पण पेस्ट करू नका, एकदम जाडी भरडी करून घेऊया आणि आता ते आपल्याला एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। याच्यात आपल्याला सोडा वगैरे काही टाकायचं नाही। आता इथे आपल्याला अजवाईन टाकून घ्यायचं आहे, ते आपल्या पोटासाठी पचनाला चांगलं होईल। परत कोथिंबीर कट करून टाकायची आहे आणि 1 कांदा आपल्याला इथे लागेल। आता याच्यात आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही। हे मीठ टाकल्यानंतर आपल्या मिश्रणाला पाणी चांगलं सुटेल। हे बघा, या पद्धतीने। आणि आता आपल्याला असे वडे किंवा आपण पॅनमध्ये डायरेक्ट थापून हे वडे करू शकतो। इतके पौष्टिक आहेत की इतके पौष्टिक आणि चविष्ट आहेत की खाताना आपल्याला त्याची चव एकदम मस्त लागेल। हे बघा, या पद्धतीने कुरकुरीत। इथे मी 2 प्रकारचे तुम्हाला स्नॅक्स दाखवणार आहे। मुलांना आपल्याला मधल्या वेळेत किंवा दुपारच्या वेळेत खायला हे चांगले पौष्टिक असे पदार्थ 2 होतील। हे बघा, या पद्धतीने। आता हे उरलेल्या पिठाचे आपल्याला असे छोटे छोटे त्याच्यामध्ये तीळ टाकून घेऊन असे छोटे छोटे डायरेक्ट तेलात सोडायचे आहेत। हे बघा, हे आपले आता एकदम शॅलो फ्राय झाले आहेत। हे बघा किती छान झाले आहेत। हे बघा, तेल आपलं गरम झालं आहे। हे असं या पद्धतीने सोडून घ्या आणि एकदम छान आपले वडे तयार होतील। असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, या प्रकारे तुम्ही तळूनही घेऊ शकता। तळूनही कुरकुरीत मस्त असे भज्यासारखे आपल्याला हे वडे तयार होतील। हे बघा, एकदम छान असे हे तुम्ही सॉस बरोबर मुलांना देऊ शकता। कमी तेलकट असे आपले हे 2 पदार्थ खुसखुशीत आणि खमंग। माझे असेच व्हिडिओ पाहत राहा आणि सबस्क्राईब करत राहा। थँक्यू। हे बघा, एकदम छान।